आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांना माझा नमस्कार. आज आपण एका अशा महापुरुषाची गाथा गाणार आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांच्या नावाच्या जयघोषाने आजही अंगावर शहारे येतात. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंच, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजाऊंच्या संस्कारांनी आणि शहाजीराजांच्या धैर्याने शिवबा घडले. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू. गनिमी कावा. शत्रूचे सैन्य कितीही मोठे असले तरी आपल्या बुद्धीने आणि गनिमी काव्याने त्याला कसे नमवायचे हे महाराजांनी जगाला शिकवले. अफजल खानाचा वध असो वा शाहिस्तेखानाची फजिती, महाराजांचे शौर्य अतुलनीय होते. रयतेचा राजा. महाराज केवळ युद्धखोर नव्हते, तर ते प्रजेची काळजी घेणारे राजे होते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त आज्ञा देणारे ते पहिले राजे होते. स्त्री सन्मान. स्वराज्यात स्त्रियांना देवतेचा दर्जा होता. शत्रूच्या स्त्रियांनाही त्यांनी मानाने त्यांच्या घरी परत पाठवले. हा त्यांचा मोठेपणा होता. आरमाराचे जनक. भारताला समुद्रकिनाऱ्यावरून धोका आहे हे ओळखून त्यांनी स्वतःचे आरमार उभे केले. म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. शेवटी एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर ज्यांनी कोरले आपुले नाव, असे होते आमुचे शिवराय आणि असे होते आमुचे स्वराज्य. अशा या युगपुरुषाला माझा मानाचा मुजरा. जय